रामकृष्ण हरी माऊली नर्मदे हर. तर बघा आम्ही आता नेमावर या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत आणि सर्वजण म्हणतात की नर्मदा मैयाचं हे नाभिस्थान आहे. नेमावरमध्ये जो कोणी नर्मदा परिक्रमावासी येईल त्याने एक दिवस या ठिकाणी मुक्काम अवश्य केला पाहिजे, कारण नर्मदा मैयाचं हे नाभिस्थान आहे. जसं की एखादा बालक आपल्या आईच्या गर्भामध्ये राहतो आणि जसं मैया सांभाळ करते तसं त्याचप्रमाणे जो इथं राहतो त्याचाही सांभाळ नर्मदा मैया आपल्या बालकाप्रमाणे करतात. म्हणून मैयाचं नाभिस्थान आहे. या ठिकाणी अवश्य एक दिवस राहिलं पाहिजे, मुक्काम केला पाहिजे. तर किती सुंदर दिव्य दर्शन आहे बघा. या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं की आपल्या आईच्या कुशीमध्ये आपण बसलेलो आहोत. नेमावरला अवश्य या. तर नर्मदे हर या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्धी परिक्रमा होती. तर पुढे आता इथं एक सुंदर भगवान शंकराचं मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर आहे. तर हे पुरातन आहे, प्राचीन मंदिर आहे. तर आपण याचं दर्शन करूया. तर चला आतमध्ये बघा. हे प्राचीन मंदिर आहे, दगडाचं बांधकाम आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे, जे भगवान शंकर त्या ठिकाणी सिद्ध रूपामध्ये आहेत, म्हणून त्याला नाव पडलं सिद्धेश्वर. बघा किती सुंदर मंदिर आहे. कोरीव मंदिर आहे, नर्मदा मैयाच्या काठावरती आहे. तर आपण दर्शन करूयात सर्वजण. भगवान शंकराचं या ठिकाणी नंदी आहे बघा, नंदीराजाचं दर्शन करूया. पुरातन मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर असल्यामुळं हे सिद्ध मंदिर आहे. साक्षात भगवान शंकर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी विराजमान आहेत. चला भगवान भोलेबाबांचं आपण दर्शन करूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भोम भवामी सहितं नमामि. हे पहा दृश्य, नर्मदा मैयाचा किनारा. तर अवश्य नेमावरला आल्याच्या नंतर अर्धी परिक्रमा होते असं सर्व भक्त मंडळी, संत मंडळी सांगतात. ओंकारेश्वर ते अमरकंटक ते परत ओंकारेश्वर ही परिक्रमा करत असताना नेमावर या ठिकाणी आल्याच्या नंतर अर्धी परिक्रमा होते. म्हणून असं हे सुंदर दिव्य स्थान आहे. तर माऊली परत एकदा सर्वांना रामकृष्ण हरी, नर्मदे हर.